धनु राशी साप्ताहिक राशी भविष्य 20 ते 26 जुलै 2026। नमस्कार मंडळी, काही आठवडे असे असतात जे फक्त कॅलेंडरवरील 7 दिवस नसतात, ते आपल्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची शांत सुरुवात असतात। प्रश्न एवढाच असतो, आपण तो क्षण ओळखतो का? जर तुमची रास धनु असेल तर 20 ते 26 जुलै हा आठवडा तुमच्यासाठी अशाच एका वळणाची चाहूल घेऊन येत आहे। धनु राशीच्या व्यक्ती म्हणजे मुक्त विचारांचे, मोठी स्वप्ने पाहणारे, सत्य बोलण्याची हिंमत असलेले आणि नेहमी पुढे जाण्याचा विचार करणारे लोक। तुम्हाला एका जागी थांबणे आवडत नाही। नवीन अनुभव, नवीन कल्पना आणि नवीन दिशा यांच्याकडे तुमचे मन नेहमी आकर्षित होत असते। पण या आठवड्यात विश्व तुमच्या वेगाची नाही तर तुमच्या दिशेची परीक्षा घेणार आहे। गेल्या काही दिवसांपासून जर तुम्हाला असे वाटत असेल की काही गोष्टी अपेक्षेपेक्षा संथ गतीने चालल्या आहेत, काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत किंवा एखादी संधी अगदी जवळ येऊनही हातातून निसटते आहे, तर निराश होऊ नका, कारण प्रत्येक विलंब म्हणजे अपयश नसते। काही वेळा योग्य वेळ येईपर्यंत जीवन आपल्याला अधिक तयार करत असते। या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात एखादी साधी घटना पडू शकते, एक अनपेक्षित भेट, अचानक आलेला संदेश, एखादा विचार, एखादे वाक्य किंवा विसरलेली आठवण। त्या क्षणी ती फारशी महत्त्वाची वाटणार नाही, पण काही दिवसांनी मागे वळून पाहताना तुम्ही म्हणाल, याच क्षणापासून माझ्या आयुष्यात काहीतरी बदलायला सुरुवात झाली होती। धनु राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो, तुम्ही संकटातही आशा शोधता, इतरांना अडथळा दिसतो तिथे तुम्हाला नवीन मार्ग दिसतो। पण कधी कधी याच उत्साहामुळे तुम्ही प्रत्येकावर पटकन विश्वास ठेवता किंवा घाईने पुढचे पाऊल उचलता। आठवड्यात मात्र विश्व तुम्हाला सांगत आहे, प्रत्येक दार उघडे दिसते म्हणून त्यातून आत जाणे आवश्यक नसते। काही संधी आकर्षक दिसतील, काही लोक गोड बोलतील, काही निर्णय खूप सोपे वाटतील, पण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते। त्यामुळे या आठवड्यात संयम आणि निरीक्षण या 2 गोष्टी तुमचे सर्वात मोठे मार्गदर्शक ठरतील। आणखी एक विशेष गोष्ट, या आठवड्यात तुमच्या मनात एखादा जुना विचार पुन्हा जागा होऊ शकतो। कदाचित एखादे स्वप्न, अर्धवट राहिलेली योजना किंवा अनेक दिवसांपासून पुढे ढकललेला निर्णय पुन्हा तुमचे लक्ष वेधून घेईल। त्याकडे दुर्लक्ष करू नका। कधी कधी जीवन आपल्याला दुसरी संधी देते, कारण यावेळी आपण अधिक तयार असतो। या 7 दिवसात तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या योगायोगांकडे लक्ष द्या। एखाद्या व्यक्तीचे अचानक भेटणे, एखाद्या विषयाची वारंवार चर्चा होणे किंवा मनात सतत येणारा एकच विचार, या गोष्टी तुम्हाला तुमच्या प्राधान्यांचा पुन्हा विचार करायला प्रवृत्त करू शकतात। आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, धनु राशीच्या व्यक्तींना स्वातंत्र्य आवडते, पण प्रत्येक स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही येते। या आठवड्यात घेतलेला एखादा छोटा निर्णय पुढील काही महिन्यांच्या दिशेवर परिणाम करू शकतो। म्हणून कोणताही निर्णय केवळ उत्साहात न घेता त्याचे परिणाम समजून घेऊनच पुढे जा। विश्व या आठवड्यात तुमच्याकडून एकच अपेक्षा ठेवत आहे, घाई करू नका, पण थांबूनही राहू नका। योग्य वेळ ओळखा आणि योग्य क्षणी आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका। तर चला आता पाहूया 20 ते 26 जुलै 2026 या आठवड्यात धनु राशीसाठी नियतीने कोणते गुप्त संकेत ठेवले आहेत। कोणत्या छोट्या घटनेत मोठा संदेश दडलेला असू शकतो आणि कोणता निर्णय तुमच्या पुढील प्रवासाला नवी दिशा देऊ शकतो। धनु राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्याची सुरुवात साधी वाटेल, पण जसजसे दिवस पुढे जातील तसतसे तुम्हाला जाणवेल की काही घटना फक्त योगायोग नाहीत, काही गोष्टी तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी जणू पुन्हा पुन्हा समोर येत आहेत। त्या भविष्याचा निश्चित इशारा नसल्या तरी त्या तुम्हाला तुमच्या प्राधान्यांचा आणि निर्णयांचा पुन्हा विचार करण्यास प्रवृत्त करू शकतात। गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होतात, तीच गोष्ट या आठवड्यात पुन्हा तुमच्या समोर उभी राहू शकते। ती एखादी व्यक्ती असू शकते, एखादा अपूर्ण विषय, अर्धवट सोडलेली योजना किंवा मनात दडवून ठेवलेला प्रश्न असू शकतो। यावेळी त्यापासून दूर पळू नका, शांतपणे त्याचा सामना करा। या आठवड्यात तुमच्या मनात अचानक एक नवीन विचार जन्म घेऊ शकतो। सुरुवातीला तो अशक्य किंवा धाडसी वाटेल, पण त्याला लगेच नाकारू नका। प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका छोट्या विचारातूनच होत असते। धनु राशीचा स्वभाव पुढे जाण्याचा आहे, मात्र या आठवड्यात विश्व तुम्हाला वेगापेक्षा दिशा अधिक महत्त्वाची आहे याची जाणीव करून देईल। प्रत्येक संधी स्वीकारण्याची गरज नसते, काही संधी सोडल्यामुळेच अधिक योग्य संधींसाठी जागा तयार होते। या 7 दिवसात तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात सूक्ष्म बदल जाणवू शकतात। काही लोक तुमच्या आयुष्यात अधिक महत्त्वाचे बनतील, तर काही लोकांशी नंतर नैसर्गिकरित्या वाढेल, प्रत्येक बदलाला विरोध करू नका। काही नाते एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच आपल्या सोबत चालतात
आठवड्याच्या मध्यात एखादी छोटी अडचण किंवा विलंब होऊ शकतो. त्या क्षणी अधीर होण्यापेक्षा एक पाऊल मागे घेऊन परिस्थितीकडे पहा. कधी कधी विलंब हा अपयश नसतो, तो घाईने होणाऱ्या चुकीपासून मिळालेली संरक्षणही असू शकतो. या आठवड्यात तुमचे निरीक्षण तुम्हाला मदत करेल. इतर लोक ज्या गोष्टी सहजपणे स्वीकारतील त्यामागचा अर्थ तुम्ही अधिक खोलवर समजू शकता. हा तुमचा गुण आहे. मात्र प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करू नका. काही प्रश्नांची उत्तरे वेळच देतो. या 7 दिवसात एखादी जुनी आठवण किंवा पूर्वीचा अनुभव अचानक मनात येऊ शकतो. त्याचा अर्थ पुन्हा भूतकाळात अडकणे नाही, उलट तो तुम्हाला पूर्वीच्या चुका पुन्हा टाळण्याची संधी देऊ शकतो. या आठवड्याचा गुप्त संकेत. या आठवड्यात 2 प्रकारचे संधी तुमच्या समोर येऊ शकतात. एक लगेच आकर्षक वाटणारी आणि दुसरी शांतपणे उभी असलेली. पहिली संधी पटकन निर्णय घ्यायला भाग पाडेल, तर दुसरी विचार करण्याची संधी देईल. कोणतीही निवड करण्यापूर्वी स्वतःला विचारा, हा निर्णय माझ्या उत्साहातून येतोय की माझ्या विवेकातून. विश्वाचा संदेश. धनुराशीच्या व्यक्तींनो, तुमच्यात पुढे जाण्याची अपार क्षमता आहे, पण प्रत्येक प्रवासात योग्य दिशा, योग्य वेळ आणि योग्य निर्णय यांचीही तितकीच गरज असते. या आठवड्यात घडणाऱ्या छोट्या घटनांना कमी लेखू नका. त्या आयुष्य बदलतीलच असे नाही, पण त्या तुम्हाला स्वतःकडे, तुमच्या ध्येयांकडे आणि तुमच्या पुढील पावलांकडे अधिक स्पष्टपणे पाहण्याची संधी नक्की देतील. लक्षात ठेवा, कधी कधी नियती मोठे बदल एका छोट्याशा निर्णयापासून सुरू करते. त्यामुळे या आठवड्यात जागरूक राहा, संयम ठेवा आणि योग्य क्षण ओळखण्याचा प्रयत्न करा.